At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. एका मोठ्या स्वातंत्र्य लढ्यानंतर शेकडो स्वातंत्र्यवीरांच्या हौतात्म्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आजही अत्यंत गौरवाने सांगितला जातो. मात्र व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांच्या गुलामगिरीत भारत कसा ढकलला गेला याबद्दल फारशी चर्चा होताना दिसत नाही. वेगवेगळ्या संस्थानिकांच्या अधिपत्याखालील खंडप्राय राज्यांमध्ये विभागला गेलेला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत जाण्यास अनेक घटना कारणीभूत आहेत. यात प्लासीची लढाई आणि साधारण 30 वर्षांसाठी चाललेले इंग्रज मराठा युद्ध याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. भारतातील सर्वात प्रभावी साम्राज्य म्हणून ओळखलं जाणारं मराठा साम्राज्य हस्तगत करण्यासाठी इंग्रजांना एकूण 3 युद्धे लढावी लागली. यापैकी इंग्रज साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं असं युद्ध म्हणजे आसई या ठिकाणी लढलं गेलेलं दुसरं इंग्रज मराठा युद्ध होय. 1803 ते 1805 या कालखंडामध्ये दुसरं इंग्रज मराठा युद्ध घडलं. या युद्धामध्ये उत्तरेतल्या काही राज्यांमध्ये युद्ध लढली गेली, ज्यामध्ये दिल्ली आहे, आग्रा आहे, अलीगड आहे, या ठिकाणी सुद्धा लढाया झाल्यात. त्याचबरोबर दक्षिणेमध्येही काही लढाया झाल्यात, ज्यामध्ये अहमदनगर आणि अतिशय महत्त्वाची म्हणजे आसईची लढाई. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील आसई या छोट्याशा गावात झालेली ही ऐतिहासिक लढाई मराठ्यांचे सरदार दौलतराव शिंदे आणि इंग्रज अधिकारी सर ऑर्थर वेलस्ली या दोघांच्या नेतृत्वातील सैन्यात झाली. 23 सप्टेंबर 1803 रोजी झालेल्या या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि उत्तर मध्य भारतातील इंग्रज राजवटीची खरी सुरुवात झाली. भारतातील पारतंत्र्याचे बीजारोपणच या लढाईच्या माध्यमातून केलं गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतातील एकमेव सत्ता अशी होती की जी सत्ता प्रभावशाली होती, परंतु ती इंग्रजांच्या अधीन नव्हती आणि त्यांचा संपूर्ण प्रत्यक्ष युद्ध करून त्यांचा पराभव करणंही त्यांना शक्य नव्हतं. आणि म्हणून त्यांनी कुटील डावनीतीचा वापर जो बंगालच्या लढाईतही त्यांनी केलेला होता, प्लासीच्या लढाईतही केलेला होता, तोच वापर त्यांनी करायला सुरुवात केली. मराठा साम्राज्यातील सरदारांमध्ये माजलेल्या दुहीचा नेमकेपणाने फायदा उचलून इंग्रजांनी युद्धातील आपला विजय निश्चित करून ठेवला होता. शिंदे, होळकर आणि पेशव्यातील परिस्थितीजन्य मतभेदांना खतपाणी घालून मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम इंग्रजांनी केलं. सर्वात प्रथम दुसऱ्या बाजीराव पेशव्याला इंग्रजांनी 1802 मधील वसईच्या तहाने तैनाती फौजेचा स्वीकार करण्यास भाग पाडलं. दुसरा बाजीराव हा रघुनाथरावाचा मुलगा. यशवंतराव होळकराचा जो भाऊ होता विठोजी होळकर, याला त्याने हत्तीच्या पायाखाली तोडवलं. त्याचा परिणाम असा झाला की यशवंतराव चिडला. यशवंतराव होळकरांनी चिडून पुण्यावर आक्रमण केलं. दुसऱ्या बाजीरावाने त्या ठिकाणाहून पलायन केलं आणि त्यांनी इंग्रजांचा आश्रय घेतला. इंग्रजांना अति नेमकी संधी आली आणि वसईचा तह झाला 1802 मध्ये आणि या वसईच्या तहाने दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचं साम्राज्य हे इंग्रजाच्या आयत्त घशामध्ये टाकलं. मराठ्यांना पराभूत करण्यासाठी इंग्रजांनी मोठ्या चतुराईनं अगोदरच राजकीय डावपेच आखून ठेवले होते. दौलतराव शिंद्यांच्या फौजेतील फ्रेंच सैन्याची तुकडी, बेगम समरूची तुकडी अशा लोभी सैन्यांना अगोदरच फितूर करून ठेवलं. याशिवाय युद्धादरम्यान मराठा सैन्याला भारतातील इतर संस्थानिकांची मदत होऊ नये याचीही तजवीज इंग्रजांनी करून ठेवली. इंग्रज फक्त संधी शोधत होते की आपल्याला युद्ध करायचं आहे आणि 1803च्या कालखंडामध्ये यांच्यातले बेबनाव वाढत गेले, इंग्रजांमधले आणि मराठ्यांमधले, आणि शेवटी दुसरं इंग्रज मराठा युद्धाची ठिणगी 1803 मध्ये पडली. युद्धाची ठिणगी पडल्यानंतर मराठ्यांवर आक्रमण करण्यासाठी वेलस्लीने आपल्या सैन्यासह दक्षिणेतून कूच केले. वेलस्ली जेव्हा दक्षिणेतून निघाला तेव्हा वेलस्लीने औरंगाबादला मुक्काम केला. औरंगाबादला मुक्काम केल्यानंतर त्याने नगरचा किल्ला जिंकला. नगरचा किल्ला जिंकल्यानंतर तो पुन्हा परत या ठिकाणी औरंगाबादला आला. याच कालावधीत इकडे अजिंठ्याच्या घाटाखाली मराठ्यांच्या 2 प्रमुख सरदारांच्या फौजा होत्या, ते म्हणजे भोसले आणि शिंदे. शिंद्यांचा जो अहमदनगरचा किल्ला होता तो वेलस्लीने जिंकलेला आहे. त्यामुळं चिडून या सेना घाटाच्या वर आल्या, अजिंठा घाटाच्या वर आल्या आणि त्यांनी जालना हे शहर जिंकून घेतलं.
जालना हे शहर जिंकल्यानंतर त्यांना असं कळलं की बुलढाण्याकडून कर्नल स्टीव्हन्सन येतोय आणि औरंगाबादकडून म्हणजे नगरकडून लॉर्ड वेलस्ली येतोय. त्यामुळे यांनी पुन्हा घाटाच्या खाली जाण्याचा निर्णय घेतला. भोकरदन आणि जाफराबादच्या मध्यावरती कुठेतरी यांचा मुक्काम आहे असं लॉर्ड वेलस्लीला कळालं. लॉर्ड वेलस्ली आणि स्टीव्हन्सन यांची भेट बदनापूर या ठिकाणी झाली 21 सप्टेंबर 1803ला. तेव्हा त्यांनी दोघांनी असं ठरवलं की आपण दोघांनी वेगवेगळ्या मार्गाने जायचं आणि दोन वेगळ्या वेगळ्या मार्गाने जाऊन आपण त्यांच्यावरती 2 दिवसांनी हल्ला चढवायचा. दोन्ही सैन्यांनी ठरल्याप्रमाणे मार्गक्रमण करत मराठा सैन्याच्या तळाच्या दिशेने कूच केले. बदनापूरहून पूर्वेकडील मार्गाने चाल करून आलेले वेलस्लीचे सैन्य 23 सप्टेंबर रोजी सकाळी नळणी या गावात पोहोचलं. इथून काही मैल अंतरावर जुई आणि केळणा या 2 नद्यांच्या मध्ये मराठा सैन्याने तळ ठोकल्याची खबर वेलस्लीला मिळाली. त्यानंतर त्याने स्टीव्हन्सनच्या सैन्याची वाट न पाहता मराठा सैन्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेत कूच केले आणि दुपारच्या सुमारास वेलस्ली सैन्यासह केळणा नदीच्या काठावर येऊन पोहोचला. इथं आल्यावर नदी ओलांडण्याचा मोठा पेच वेलस्लीसमोर उभा राहिला. मात्र या अडचणीवरही त्याने बुद्धिचातुर्यानं मात केली. त्यांना असं पाहिलं की ज्या ठिकाणी फौजा थांबलेल्या आहेत त्याच्या बाजूला 2 गावं आहेत. एक पिंपळगाव आहे, एक वरुड आहे. त्यामुळे अशा पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा या गावाला लोक जात असतील आणि त्यामुळं या गावाला जाण्याचा रस्ता आहे का याचा त्यांनी विचार केला आणि तसा विचार करून त्याने त्या मार्गाने आपलं सैन्य पाठवलं. पिंपळगाव आणि वरुड या 2 गावांमधून वाहणारी ही केळणा नदी आणि इथून जवळपास किलोमीटर अंतरावर असलेली जुई नदी या 2 नद्यांच्या मध्ये मराठा सैन्यानं आपला तळ ठोकला होता आणि ब्रिटिश सैन्यानं याच मार्गाने नदी ओलांडून मराठा सैन्यावर आक्रमण केलं. शुक्रवारी 23 सप्टेंबरला प्रत्यक्ष युद्धाला 3 वाजता सुरुवात झाली. जेव्हा प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला मराठ्यांचं सैन्य प्रबळ होत गेलं, प्रभावशाली होत गेलं. त्यांनी जोमाचा हल्ला हा जो आहे तो इंग्रजांवर चढवला आणि त्यामध्ये इंग्रजांची जो 74 नंबरची जी फलटण होती ती पूर्ण त्या ठिकाणी गारद झाली. त्यानंतर आर्थर वेलस्ली स्वतः आघाडीवरील सैन्याच्या मदतीला धावून आला. त्याने घोडदळाच्या साह्याने मराठा सैन्यावर जोरदार आक्रमण केलं. वेलस्लीची तुकडी येऊन मिळाल्यानंतर इंग्रज सैन्याला आणखी हुरूप आला. त्याच वेळेला कर्नल स्टीव्हन्सन जो की दुसऱ्या मार्गाने गेलेला होता त्याची तुकडी त्यांना येऊन मिळाली आणि मग इंग्रजी सैन्यानं त्वेषानं त्यांच्यावर हल्ला चढवलेला होता. नेमक्या याच वेळी मराठा सैन्यातील फितूर तुकड्यांनी माघार घेतली आणि युद्ध मैदानावरच मराठा सैन्य कमकुवत झालं. याच्या परिणामी मराठ्यांना युद्धात पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. या रक्तरंजित युद्धात इंग्रजांची फितुरीची चाल यशस्वी जरी झाली असली तरी त्यांनाही मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागलं. इतिहासकारांच्या अंदाजानुसार युद्धात इंग्रजांचे 500 तर मराठ्यांचे 1200च्या वर सैनिक कामी आले. खुद्द आर्थर वेलस्लीही या युद्धात पायाला गोळी लागून जखमी झाला होता. युद्धातील नरसंहार पाहून वेलस्लीही खूप दुःखी झाल्याचं ब्रिटिश इतिहासकारांनी नमूद केलंय. आसईची लढाई ही माझ्या आयुष्यातील सर्वात रक्तरंजित लढाई होती असं वेलस्लीनं म्हटलं होतं. जर 1803ची आसईची लढाई जर मराठ्यांनी जिंकली असती तर कदाचित पुढच्या 150 वर्षे जो इंग्रजांनी आपलं राज्य केलं हे राज्य कदाचित आपल्याकडे आलंही नसतं आणि इंग्रजांनी आपलं राज्य केलंही नसतं. इंग्रजी सत्ता प्रबळ होणं त्याचबरोबर त्याची पाय रोवला जाणं हे या लढाईने केलेलं आहे आणि त्यामुळं इंग्रज पुढे भारताची सत्ताधीश झाले त्याला ही एक लढाई कारणीभूत आहे. म्हणजे 1818ला पेशवाई संपवण्यामध्ये ही पार्श्वभूमी 1803च्या लढाईनं आसईच्या लढाईनं निर्माण केली आणि नंतर 15 वर्षामध्येच इथली मराठी सत्ता संपुष्टात आली आणि प्रामुख्याने आपला देश हा पारतंत्र्यामध्ये गेला. या ऐतिहासिक लढाईच्या खाणाखुणा या परिसरात आजही सापडतात. ही जी जमीन दिसते हे मेन स्पॉट आहे युद्धाचा. तिथं अजून पण गोळ्या सापडतात. अजून पण शेतात काम करताना त्यांना गोळ्या सापडतात आम्हाला शेतामध्ये. हा जो परिसर आहे 2-3 किलोमीटरचा
ह्याच्यामध्ये पूर्ण युद्ध झालेलं आहे. हे बी त्यांचे असतं, ते एकाच काळचं बांधकाम आहे असं जुने आमच्या ऐकल्यात आहे. आणि हा जो वड आहे त्यावेळचाच आहे. युद्धातील ब्रिटिशांची एक तोफ पिंपळगाव येथे आपल्याला बघायला मिळते. युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी आसाईत एक स्मारकही बांधून ठेवलंय. या स्मारकाला भेट देण्यासाठी आजही ब्रिटिश इतिहास अभ्यासक आसाईला येतात. या ऐतिहासिक महत्त्वाच्या युद्धाबद्दल भारतातील फारच मोजक्या इतिहासकारांनी लेखन केल्याचं दिसून येतं. ब्रिटिश साहित्यात मात्र या युद्धाची चांगलीच नोंद ठेवण्यात आली आहे. विकिपीडिया, ब्रिटिश बॅटल्स अशा संकेतस्थळांवर युद्धाविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.